इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचा इस्रायलच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आहे। फक्त राष्ट्राध्यक्ष खामेनीच नाही तर त्यांची मुलगी, जावई, सून यांचासुद्धा या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आहे। सगळी बातमी सांगतो, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा, कारण या युद्धाचे सर्व अपडेट सर्वात आधी आम्हीच तुमच्यापर्यंत पोहोचवतो। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः या मृत्यूची घोषणा केली असून इस्रायल आणि अमेरिकेने मिळून इराणच्या सर्वात सुरक्षित ठिकाणावर हा एअर स्ट्राईक केला। या हल्ल्यात खामेनी यांचे संपूर्ण कुटुंब एकत्र होते, ज्यात त्यांची मुलगी, जावई, सून आणि लहान मुलांचाही समावेश होता। घटनास्थळी खामेनी यांचा मृतदेह सापडला असून ट्रम्प यांनी इराणच्या लोकांना त्यांचे स्वातंत्र्य मिळालं असं ट्विट केलं आहे। या घटनेमुळे इराणमध्ये संतापाची लाट असून 40 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय। इराणने आता थेट युद्धाची धमकी दिली असून अमेरिकेला सोडणार नाही असा इशारासुद्धा दिला आहे। इस्रायलवरही प्रतिहल्ले सुरू करण्यात आले आहेत। ही बातमी जगभरात खळबळ माजवणारी ठरली आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा, आणि या युद्धाबद्दल सर्व घडामोडी आम्ही तुम्हाला सांगतच राहू। त्यासाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।